तर का म्हणते मित्रांनो, आज मी गेलतो महाकाल सेंटरवर. तर चला पुढे सांगतो. सगळ्या आधी माझ्याकडून सगळ्याले रामराम मी करतो. तर मी निघलो आपल्या आकाश भाऊच्या गाडीवर. त्याच्या गाडीवर बसून आलते होते आम्ही वाघुलीले आणि आम्हाला जायचं होतं त्याच्या घरी, म्हणजे आपल्या आकाश भाऊच्या. तर आम्ही आलते होते आपल्या आकाश भाऊच्या घरी आणि तिथं आकाश भाऊले करायचं होतं काम. आपलं गाईचं शेण सावडायचं होतं आणि खतावर नेऊन टाकायचं होतं. तर मग तो टाकत राहिला. मग मी आलतो इकडे बस स्टँडवर आणि मला जायचं होतं ऐट्यात. तर तेवढ्यात भेटली गाडी ना, गाडीवर बसलो ना पोचलो ऐट्यात. तर इकडे हुसेन भाऊ करत होता मी टेस्ट, म्हणजे त्याला भेटले होते 80 मार्क. तर तेवढ्यातच आपले मित्र आलते होते, आपला आयुष भाऊ. क्यों हिला डाला ना. ये बाबूराव का स्टाईल आहे. तर मी आणि माझे मित्र गेलते होते येच्या क्लासले. तर तेवढ्यात भेटला जगवीत भाऊने त्याचे मित्र. तर फायनली तेवढ्यात सुट्टी झाल्यावर आम्ही निघले पैदल घराकडे यासाठी. तर मी आणि ओमप्रकाश आलते होते पांडकवड्याला, कारण आम्हाला तिथं प्यायचं होतं ज्यूस. तर आम्ही आलते ज्यूसच्या दुकानात आणि तिथं प्यायचं होतं आम्हाला अननसचं ज्यूस. तर फायनली थो आणि मी एक गिलास घेतले ना पेले आणि तिथं मारायचे होते आपल्याला फोन पे पैसे. तर थो ओमप्रकाश गेला कॅनर पैसे न मारायला लागला पैसे 60 रुपये. तो गेला त्याच्या रूम कडे मी आलो इकडे माया गावच्या याटोकर. तर फायनली 1-1.5 तासामध्ये पोहोचलो होतो सायकड्यात. तर तेवढे भेटला आपल्याला अंकेश भाऊ आणि त्याच्याबरोबर 2-3 गोष्ट बोललो आणि निघलो इकडे आपल्या महाकाल सेंटरकडे. तिथं आल्यावर आपल्याला घ्यायचं होतं एक बिस्किट पुडा. तर फायनली त्याच्या दुकानातून घेतलो एक बिस्किट पुडा. तर तेवढ्यातच महाकाल सेंटरपाशी बसलो. तर 15 मिनिटात आली होती गाडी आपल्याला न्यासाठी. तर त्या गाडीमध्ये बसलो आणि निघलो गावाकडे यासाठी. इकडलं वातावरण तर वेगळंच होतं, कारण इकडे आलं होतं पाणी. तर फायनली मी पोहोचलो होतो घरी. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो कर, सबस्क्राईब कर. भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओला.